फिजिबिलिटी रिपोर्टबद्दल थोडीशी व्हॉट्सॲपमध्ये चर्चा करायला लागले. त्याच्यामधला असा रंग तयार झाला की हा फिजिबिलिटी रिपोर्ट बकवास आहे एकदम, की फिजिबिलिटी रिपोर्ट या पद्धतीनं द्या की लोक त्याच्याबरोबर खेळू शकतात. कारण जेव्हा लोक आपले आकडे टाकून खेळतात तर लोकांना एक कम्फर्ट येते की अच्छा हा ठीक आहे, चला मला माहिती आहे की तर या अंदाजाने यायला पाहिजे. नमस्कार, रिडेव्हलपमेंटच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. मी CA लक्ष्मीनारायण. शिक्षणाने मी CA आणि MBA आहे, पण गेल्या 5 वर्षापासून ड्रीम्स रिडेव्हलप प्रायव्हेट लिमिटेड हा संस्था आम्ही चालवतोय, जे रिडेव्हलपमेंटमध्ये सोसायटी आणि मेंबर्ससाठी मदत करते. आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही साधारणतः एक 400 प्रोजेक्ट्समध्ये काम केलेले आहेत. 400 प्रोजेक्ट्सच्या मेंबर्स लोकांना मदत केलेले आहे. आणि या मास्टर क्लासच्या माध्यमातून ते अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि त्याच्यातलं आम्हाला काय प्रॉब्लेम्स आले, काय चांगलं केलं आम्ही, काही सोल्युशन्स आले आमच्याकडनं किंवा प्रोफेशनल्सकडनं किंवा मेंबर्सकडनं किंवा कमिटीकडनं, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय या उद्देशाने की जर तुमच्या रिडेव्हलपमेंटमध्ये बहुतेक अशा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता, किंवा तुमचे काही नवीन प्रॉब्लेम्स असतील आणि त्याचं काही तुम्ही सोल्युशन केलं तर आम्हाला सांगू शकता. बहुतेक आम्ही दुसऱ्या ठिकाणी आम्ही वापरू शकतो. तर हा बेसिक उद्देश आहे या मास्टर क्लासच्या. या एपिसोडमध्ये आपण एका अशा सोसायटीमध्ये बद्दल चर्चा करणार आहोत, सातारा रोडच्या एका सोसायटीबद्दल, जिकडे आम्हाला जेव्हा सोसायटी अप्रोच झाली तेव्हा ऑलरेडी एक रिडेव्हलपमेंट प्रोसेसमधनं ती गेली होती आणि तिकडे भयंकर एक भानगड चालला होता फिजिबिलिटीचा. आता आम्हाला जेव्हा त्यांनी अप्रोच केलं आणि आम्हाला जेव्हा सांगितलं की आमच्याकडे काय झालं होतं, तर म्हणजे एकतर पहिले गंमत आहे आणि दुसरं आहे की हे का होतं हे समजवायचं आम्ही प्रयत्न त्यांना करत असताना आम्हाला असं जाणवलं की फिजिबिलिटी हा लोक या उद्देशाने घेतात की आम्हाला हेच मिळालं पाहिजे. तर आपण पहिले समजून घेऊया की फिजिबिलिटी म्हणजे काय आणि फिजिबिलिटीचे काय पार्ट असतात आणि त्या फिजिबिलिटीचं पार्ट कोण तुम्हाला सर्टिफाय करून देऊ शकतो की हा साधारणतः बरोबर आहे. तर फिजिबिलिटीचा पहिला पार्ट आहे की आपल्या जमिनीवरती आत्ताच्या नियमाप्रमाणे कन्स्ट्रक्शन किती होऊ शकतं. हे तुम्हाला फक्त एक चांगला एक्सपिरियन्स्ड आर्किटेक्टच करून देऊ शकतो. ओके, तर नवीन नियमाप्रमाणे तुमच्या रस्ता आणि तुमचा प्लॉट साईज आणि तुमचं जे काही झोन आहे त्याप्रमाणे आपण इकडे किती बांधकाम करू शकतो. तर याचा मॅथमॅटिकल आकडा लोकांना काढता येतो मल्टिप्लाय करून आणि ॲड करून, पण ते ॲक्च्युली जमिनीवरती बसतोय का, पार्किंग बसतोय का, किती हाईट मिळणार आहे, किती मार्जिन सोडावं लागेल, हे फक्त आणि फक्त एक चांगला आर्किटेक्टच तुम्हाला देऊ शकतो. तर माझ्या ते फिजिबिलिटी करत असताना आपल्याकडे किती सेलेबल किंवा किती बिल्टअप एरिया आपण बांधू शकतो ह्याचं उत्तर ना कोणी CA, ना लॉयर, ना डेव्हलपर तुम्हाला फक्त एक चांगला एक्सपिरियन्स आर्किटेक्टच देऊ शकतो. तर फिजिबिलिटी काढत असताना हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, जिकडे तुम्हाला एक चांगला आर्किटेक्ट नेमावा लागेल. आता चांगला आर्किटेक्टचा डेफिनेशन एक आहे की तो एक्सपिरियन्स तर आहेतच, पण जो आता बांधकाम करतोय आणि त्यांचे आता प्रोजेक्ट चालू आहे, हे 2 कॉम्बिनेशनचा आर्किटेक्ट शोधणं खूप महत्त्वाचं आहे. जे फक्त आर्मचेअर आर्किटेक्ट आहे किंवा फक्त गणित मांडून देत आहेत ते तुम्हाला एक्झॅक्ट नाही सांगू शकत, पण जे रोज कन्स्ट्रक्शन करतायत आणि ज्यांचं प्रोजेक्ट चालू आहे हाचा आर्किटेक्ट एक नेमणं खूप गरजेचं आहे. तर फिजिबिलिटीचा पहिला पार्ट इज आम्ही एवढं बांधकाम करू शकतो. सेकंड पार्ट आहे त्याचं गणित आणि फायनान्स, की याला कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती लागेल, रेंट किती मागायचं, कॉर्पस किती मागायचं, बेटरमेंट किती मागायचं, GST किती लागणार, स्टॅम्प ड्युटी किती लागणार, टॅक्स भरावा लागेल का, मार्केटिंगचा खर्च किती लागेल, त्याच्यानंतर अप्रुव्हलचे कॉस्ट किती लागेल, हे सगळं जे आहे ते तुम्हाला एका फायनान्स प्रोफेशनल करून तुम्हाला करावं लागेल. फिजिबिलिटी हे जनरली ह्या 2 प्रोफेशनलचा कॉम्बिनेशननी क्रिएट केलेला एक रिपोर्ट आहे. ओके, याला शॉर्टकट असं आहे की तुम्हाला जर फक्त बघायचं आहे की अंदाजा की किती करायचं आहे तर तुम्ही मॅथमॅटिकल एक फिजिबिलिटी कोणीही करू शकतो. आणि इनफॅक्ट ड्रीम्स रिडेव्हलपच्या ॲपमध्ये तुम्ही फ्री तुमचं प्लॉट आणि हे एरिया टाका, तुम्हाला बेसिक फिजिबिलिटी मॅथमॅटिकल ते तुम्हाला आत्ताही तुम्हाला मिळेल फ्री ऑफ कॉस्ट. पण त्या फिजिबिलिटीला तसं जास्त काय अर्थ नाही आहे,
तुम्हाला एक चांगला आर्किटेक्ट जो तुम्हाला एक्झॅक्ट किती बांधकाम होईल, किती मजले बांधतील, कसं डिझाईन होईल, पार्किंग बसेल, हे सगळं बघून तुम्हाला एक आर्किटेक्ट लागेल आणि त्या एरिया स्टेटमेंटवरती खर्च किती लागेल ह्याला तुम्हाला एक वेगळा प्रोफेशनल लागेल आणि हा फिजिबिलिटी रिपोर्टचा बेसिक कन्स्ट्रक्ट आहे. तर ह्या सोसायटीमध्ये काय झालं की ह्या लोकांनी रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव मांडला. मेंबर्स लोकांनी सांगितलं की ओके, आम्हाला फिजिबिलिटी रिडेव्हलपमेंट करायची आहे आणि आपण एक फिजिबिलिटी करून घेऊया. आता फिजिबिलिटी जेव्हा रिपोर्ट आली तेव्हा तिकडचे काही लोक फिजिबिलिटी रिपोर्टबद्दल थोडीशी व्हॉट्सॲपमध्ये चर्चा करायला लागले आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला असा रंग तयार झाला की हा फिजिबिलिटी रिपोर्ट बकवास आहे एकदम आणि या फिजिबिलिटी रिपोर्टचा काय अर्थच नाही आहे. जेव्हा आम्ही आमच्या आर्किटेक्ट आणि आम्ही जेव्हा त्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये आम्ही जेव्हा लक्ष घातलं तर आम्हाला असं काही खूप ऑफ वाटला नाही, म्हणून आम्ही आमची फिजिबिलिटी तर केलीच, पण आम्ही त्यांच्याकडनं समजून घ्यायचा प्रयत्न केलं की या फिजिबिलिटी रिपोर्टवरती एवढी चर्चा का झाली. आणि जेव्हा आम्ही थोडंसं अजून डीपमध्ये गेलो तर पहिली ही गोष्ट लक्षात आली की हे जे कमेंट केले होते फिजिबिलिटीबद्दल, तर त्या लोकांनी त्या एरियाच्या आजूबाजूला कुठली तरी एक फिजिबिलिटी झाली आहे जिकडे लोकांना भरपूर काहीतरी मिळालेलं आहे आणि त्या सोसायटीचं लक्षात घेता त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला पण तेवढंच मिळायला पाहिजे. तर हा स्टार्टिंग पॉईंट होता. हे झाल्यानंतर मग काही लोक जे ॲक्च्युली आर्किटेक्ट नव्हते त्या लोकांनी काही गुगल करून हे करून आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधनं काही फॉरवर्ड आलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं काहीतरी गणित मांडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हे बरोबर नाही आहे. आणि थर्ड असं एक अफवा पसरवला गेला की ते जे कोणी पहिलेचे जे आर्किटेक्ट होते ते आपल्याला फसवायचा प्रयत्न करत आहेत. आता जेव्हा एक व्हॉट्सॲप येते आपल्या सोसायटी ग्रुपमध्ये की कोणीतरी आपल्याला फसवायचा प्रयत्न करतायत तर जनरली इमिडिएट रिॲक्शन असं असतं की अरे बापरे, आपल्याला फसवत आहेत कोणीतरी, आणि लोक जनरली त्या गणितच्या मागे जात नाही. हे झाल्यानंतर मग त्यांनी त्या आर्किटेक्टची फिजिबिलिटी घेऊन ते एक दुसऱ्या आर्किटेक्टकडे गेले आणि त्या आर्किटेक्टकडनं सांगितलं की तुम्ही आम्हाला फिजिबिलिटी बनवून द्या. आणि त्या आर्किटेक्टचं फिजिबिलिटी थोडंफार वेगळं होतं, पण हे लोक तिकडेही संतुष्ट झाले नाही, कारण ह्या दोन्ही आर्किटेक्टनी त्यांची फिजिबिलिटी जे पर्सेंटेज कार्पेट एरिया दिली होती त्याच्यापेक्षा त्यांचं अपेक्षा, कारण त्यांनी एक वेगळा सोसायटीचा अनुभव घेतला होता तर खूप जास्त होती आणि हे कमी होतं. तर म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की हे आपल्याला फसवायचा प्रयत्न करतायत. तर आता जेव्हा ते आमच्याकडे आले आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही फिजिबिलिटी करायचा प्रयत्न केलं आणि आम्हाला हा लक्षात आलं की लोकांना हे समजवण्याची खूप गरज आहे की फिजिबिलिटी एक अंदाजा आहे की तुम्हाला 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर तुम्हाला काय मिळणार आहे आणि ते तुम्ही अंदाजा आज काढताय. तर 6 महिन्यानंतर काय होणार आहे, 1 वर्षानंतर काय होणार आहे, कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढणार आहे का, बजेट येणार आहे का, टॅक्स वाढणार आहे का, याची जनरली जाणीव कोणालाच नसते. तर फिजिबिलिटी काढताना एक अंदाजा आपल्याला द्यावा लागतो. सेकंड, फिजिबिलिटी करताना साधारणतः मॅथमॅटिकली आपण 200 व्हेरिएबल्सबद्दल चर्चा करतोय. 200 व्हेरिएबल्स का, कारण कन्स्ट्रक्शन कॉस्ट झालं, कन्स्ट्रक्शन कॉस्टमध्ये लिफ्टचा कॉस्ट काय, ह्या लिफ्टचा कॉस्ट काय, त्या लिफ्टचा कॉस्ट काय, टाईल्सचा ह्या टाईल्सचा कॉस्ट काय, त्या टाईल्सचा कॉस्ट काय. तर ह्या 200 व्हेरिएबलमध्ये काहीही चेंजेस झाले तर फिजिबिलिटी चेंज होऊ शकते. हा तर कन्स्ट्रक्शन कॉस्टमधला झाला. तिसरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, प्रत्येक डेव्हलपरला वेगळी मार्जिनची अपेक्षा असते. तर जे एस्टॅब्लिश बिल्डर असतात ज्यांचं ब्रँड नेम झालेलं आहे त्यांचं प्रॉफिटेबिलिटीचे एक्सपेक्टेशन वेगळे असतात. म्हणजे ते बोलू शकतात की मी 25% नाही मिळालं तर मी इकडे काम करणारच नाही. आणि जे नवीन डेव्हलपर येतात ते बहुतेक कमी मार्जिनमध्ये काम करायची तयारी असते, कारण त्यांना तिकडे काम आपलं दाखवायचं असतं आणि पुण्यात एक पाठी लावायची असते. तर या डेव्हलपरची मार्जिन आणि या डेव्हलपरची मार्जिन तुम्ही कंपेअर करू शकत नाही. तर हा डेव्हलपर बहुतेक तुम्हाला कमी पर्सेंटेज देईल आणि या डेव्हलपर तुम्हाला जास्त पर्सेंटेज देईल. चौथा पार्ट, तुमची अपेक्षा काय हे जाणून घेणं पण गरजेचं आहे. फिजिबिलिटी की आपण काय अपेक्षा करतोय, आपण एकदम अल्ट्रा लक्झरियस अपार्टमेंट बांधतोय की आपण लक्झरियस अपार्टमेंट बांधतोय की आपण अफोर्डेबल हाऊसिंग बांधतोय. तर याच्यामध्ये हे सगळं फिजिबिलिटी जनरली अवलंबून असतं. तर 200 व्हेरिएबल्सचं आपण गणित मांडतोय आणि त्या गणिताप्रमाणे आपण फिजिबिलिटीचा एक अंदाजा काढतोय. आपण तुम्हाला हे फिजिबिलिटी रिपोर्टमधनं कुठलाही आर्किटेक्ट सांगू शकत नाही की तुम्हाला हेच मिळालं पाहिजे. हा झाल्यानंतर जेव्हा आम्ही दुसरा आर्किटेक्टचा रिपोर्ट बघितला
तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की फिजिबिलिटी रिपोर्ट करत असताना हे 3 प्रॉब्लेम्स आहेत. एक, आर्किटेक्टनी फिजिबिलिटी दिली समजा तुम्हाला 70% आणि तुम्हाला मिळाला 70%. तर पहिला आरोप असा होतो की हा आर्किटेक्ट आणि डेव्हलपर एकत्र आहेत आणि हे लोक काहीतरी सांगड घालतात आणि ह्याच्यावरती भरोसा नका करू. फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन, फिजिबिलिटी त्यांनी दिली 70% आणि तुम्हाला मिळाला 50%. तर आर्किटेक्टवरती अशी आरोप होऊ शकतात किंवा PMC वरती आरोप होऊ शकतो की अरे 20% कुठले तरी गेले आणि हा घेऊन गेला. तिसरा, 80 दिली 70 दिलं आणि तुम्हाला मिळालं 100. ओके, तर ते लोक हे पण आरोप करू शकतात की अरे ह्यानी आपल्याला बघा फसवण्याचा प्रयत्न केला, आपल्याला जास्त मिळायला पाहिजे होतं पण त्यांनी 70 दाखवलं. तर मुळात आम्हाला असं जाणवलं आणि ह्या माध्यमातून आम्हाला सांगू इच्छितो की फिजिबिलिटी रिपोर्ट एक अंदाज आहे, तर ते वरती खालती होऊ शकतं. तर आय थिंक राईट फिजिबिलिटी थोडंसं कन्झर्वेटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला उद्या कुठलं वॉर होणार आहे किंवा काय होणार आहे ह्याची तुम्हाला कोणाला काही पत्ता नसते. तर त्याच्यामुळे कॉस्ट वाढेल का, कॉस्ट कमी होईल का हे आपल्याला सांगता येणार नाही. तर जनरली फिजिबिलिटी हा थोडंफार कन्झर्वेटिव्ह असणं आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मिळणं हा फिजिबिलिटी अपेक्षा करायला पाहिजे. सेकंड, फिजिबिलिटीचं गणित PMC किंवा आर्किटेक्टने तुम्हाला समजून द्यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही पण सक्षम आहात की तुम्ही तुमचं फिजिबिलिटी काढू शकतात आणि तुम्ही त्या गणितमध्ये तुम्ही तुमचं आकडे टाकून तुम्ही बघू शकता की अच्छा हा झाला तर असं फिजिबिलिटी निघते, हा झाला तर अशी फिजिबिलिटी निघते. याचं एक मी तुम्हाला उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, कोथरूडमध्ये आपण काम करतोय आणि एका ठिकाणी आपण म्हणतो की इकडे 14,000 रेट आहे. ओके, 14,000 मल्टिप्लाइड बाय सेलेबल एरिया. ओके, आणि तुमच्या मनात आहे की इकडे 16,000 रेट आहे. तर तुमच्या फिजिबिलिटीमध्ये तुम्हाला खूप जास्त मिळायला पाहिजे आणि 14,000 जे ॲक्च्युअल आहे त्याच्याप्रमाणे कमी मिळायला पाहिजे. आणि जर कुठल्या तरी डेव्हलपरनी सांगितलं की नाही इकडे 12,000च रेट आहे तर त्याचं खूप कमी आहे. आता याच्यामध्ये कोण बरोबर आहे हे फक्त वेळ सांगू शकते. आत्ता कोणीही सांगू शकत नाही, आत्ता आपण फक्त वाद घालू शकतो. तर फिजिबिलिटी रिपोर्टचा उद्देश असा असायला पाहिजे की आपण समजून घेऊया की इकडे किती बांधकाम होणार, या बांधकामाला खर्च किती होणार, इकडे विक्री किती होणार आणि त्या विक्रीतनं हे कॉस्ट मी मायनस केलं तर डेव्हलपरला किती मार्जिन्स राहत आहेत. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपरचं मार्जिन तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं सोसायटीला एक्स्ट्रा कार्पेट एरिया मिळणं. कारण हा दोन्ही लोक जर विन विन सिच्युएशनला आले नाही तर रिडेव्हलपमेंट होणार नाही. कारण डेव्हलपरला प्रॉफिट कमवणं गरजेचं आहे आणि मेंबरला त्याचं हक्काचं कार्पेट मिळणं पण गरजेचं आहे आणि पैसे मिळणं गरजेचं आहे. तर हा फिजिबिलिटी रिपोर्टचा एक खूप मोठा गोंधळ या सोसायटीमध्ये. आणि बाय द वे ते रिडेव्हलपमेंट थांबायला चालले होते आणि त्यांना आम्ही समजवलं की फिजिबिलिटी 30 लोकांची सोसायटी आहे, तर 30 लोकांनी आपलं फिजिबिलिटीचा एक अंदाजा काढावा आणि एक प्रॅक्टिकल एक मध्य साधावा जे त्यांना असं वाटतं की एवढं आपल्याला मिळायलाच पाहिजे, याचा वरती मिळालं तर आपण रिडेव्हलपमेंट करू शकतो. आणि हे जेव्हा आम्ही समजवलं आणि सुदैवाने आमचे आर्किटेक्ट बऱ्यापैकी एक्सपिरियन्स्ड होते तर त्यांनी पण त्यांना समजवलं आणि त्याच्यानंतर ते एक जो माणूस होता त्याला तर तरी समजेना, कारण ही वॉज एक्सपेक्टिंग की नाही माझ्याकडे खूप जास्त सोन्याचे अंडे आहेत आणि मला जास्त फिजिबिलिटी पाहिजे. पण बाकी लोकांना हे कळून सुटलं की नाही आपल्याकडे, कारण आपला प्लॉट एवढा आहे, रोड विड्थ तेवढा आहे आणि आपल्याकडे एवढं ऑलरेडी वापर केलेला आहे, तर आपली फिजिबिलिटी जे देत होते त्या रेंजमध्ये कुठेतरी यायला पाहिजे. आता लास्ट गोष्ट आहे की फिजिबिलिटी मी अंदाजा मांडतोय की डेव्हलपर तुम्हाला किती द्यायला पाहिजे. तर अल्टिमेटली फिजिबिलिटी 2 गोष्टी होतात. एक, आपण अंदाजा काढतो की फिजिबिलिटी किती आहे आणि दुसरा डेव्हलपरची फिजिबिलिटी आणि डेव्हलपर देतो किती, हा पहिला भाग झाला. पण ॲक्च्युअल फिजिबिलिटी आहे की त्या फिजिबिलिटीमध्ये जर तुम्ही प्रोजेक्ट कंप्लीट केलं तर आय थिंक दॅट इज द राईट फिजिबिलिटी, की या फिजिबिलिटीमध्ये प्रोजेक्ट तुमच्या हातात येऊ शकतं. तर याला एक फायनान्समध्ये आम्ही जनरली एक वाक्य वापरतो, त्याला आपण म्हणतो ROI. ओके, त्याला जनरली लोक म्हणतात रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ओके, तर रिडेव्हलपमेंटमध्ये आमचं असं प्रामाणिक मत आहे की ROI हा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे पहिले, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते परत यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे. म्हणजे पहिले घर परत या आणि त्याच्यानंतर जे वाढीव जागा आहे ते मिळायला पाहिजे, तर रिडेव्हलपमेंट सुखरूप होतं आणि डेव्हलपरलाही प्रॉफिट मिळतं. सो दिस इज द कॉन्सेप्ट बिहाइंड फिजिबिलिटी, जे आय थिंक प्रत्येक मेंबरनी त्याचा फिजिबिलिटी करावा, त्यांनी त्याचं गणित मांडावं
आणि फिजिबिलिटी हे जेव्हा रिपोर्ट येतं तेव्हा तुम्ही चर्चा करायला पाहिजे की अच्छा हे असं झालं तर काय होणार, हे तसं झालं तर काय होणार, आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी झालं तर काय होणार, रेट वाढलं तर काय होणार. ना की तुम्ही जाऊन लोकांवरती आरोप करणार की नाही यांनी कमी दिलं, यांनी जास्त दिलं, यांनी असं दिलं. कारण कन्सल्टंट तुम्हाला एक फिजिबिलिटी देतो, कमिटी एक फिजिबिलिटी करते आणि डेव्हलपर एक फिजिबिलिटी करतो. हे 3 मध्ये तुम्हाला जनरली थोडंफार तफावत तुम्हाला इकडे तिकडे होणारच आहे. आणि माझं एक ठाम मत आहे की फिजिबिलिटी एक अंदाजा आहे, ते पण फ्युचरिस्टिक अंदाजा आहे. तर फ्युचर एवढं बघणं थोडंसं कठीण आहे, कारण कसं मार्केट चेंज होईल, काय होईल, सेल्स रेट्स काय होईल, हे थोडंसं अंदाजा घेणं थोडंसं डिफिकल्ट आहे. तर आपण फिजिबिलिटी कन्झर्वेटिव्ह जनरली करून देतो. आणि या सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही हे पूर्ण जे आता मी सांगितलं ते आम्ही त्यांना समजवलं, तेव्हा त्यांना पटलं की अच्छा ही आपली फिजिबिलिटी आणि अंदाजन आपल्याला या रेंजमध्ये भेटायला पाहिजे. त्याच्यानंतर डेव्हलपरचं टेंडर काढलं. डेव्हलपरनी या फिजिबिलिटीपेक्षा थोडंफार त्यांना 5 ते 10% जास्त त्यांना ऑफर दिलं, कारण काही डेव्हलपरला काम पण पाहिजे आणि त्यांचं प्रॉफिटेबिलिटीचं एक्सपेक्टेशन कमी होतं, पण चांगले डेव्हलपर होते. आणि त्याच्यानंतर डेव्हलपरला नेमलं त्यांनी आणि त्याच्यानंतर ही सोसायटी पुढे गेली. सो या सोसायटीच्या एक्सपिरियन्सप्रमाणे आम्हाला असा अंदाज आला की तुम्ही फिजिबिलिटी या एक अंदाजाच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही जर अडकलेला आहात, तर आय थिंक त्या रिपोर्टपासून पुढे जाणं आणि तुमचं गणित मांडून तुम्ही पुढे जाणं आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रोसेस 79A प्रमाणे घडवणं हा जास्त महत्त्वाचा आहे, ना की एका रिपोर्टमध्ये व्हॉट्सॲप वॉरियर्स येऊन चर्चा करून त्याला नावं ठेवणं. याच्यापेक्षा आय थिंक पुढे जाणं आणि प्रोसेस पुढे नेणं हा जास्त गरजेचं आहे. आणि हा या सोसायटीचा सगळ्यात मोठा लर्निंग आमच्यासाठी आला की फिजिबिलिटी रिपोर्ट या पद्धतीनं द्या की लोक त्याच्याबरोबर खेळू शकतात. कारण जेव्हा लोक आपले आकडे टाकून खेळतात तर लोकांना एक कम्फर्ट येते की अच्छा हा ठीक आहे, चला मला माहिती आहे की या अंदाजाने यायला पाहिजे. सो दिस वॉज आवर बिगेस्ट लर्निंग इन दिस सोसायटी. तुमच्याकडे सोसायटीमध्ये जर असं काही फिजिबिलिटीबद्दल चर्चा चालली असेल किंवा असे वेगळे काही मुद्द्यांमध्ये चर्चा चालू असेल तर हा मास्टर क्लास आम्ही तुमच्यासाठीच बनवलेला आहे. तर लाईक करा आणि तुमच्याकडे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्याकडे काही प्रॉब्लेम्स असतील जे तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोडवलेला आहे तर नक्की कमेंट करा किंवा तुम्ही या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता.